तर आमच्या सोबत आता न्यू मेंबर आहे मयुरेश. हाय कर. हाय 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 हाय. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आम्ही आमच्या जुन्या मित्रमैत्रिणींसोबत कास पठारला फिरायला जाण्याचा प्लॅन केला. खरंच कितीही नवीन ठिकाणी गेलो तरी जुन्या मित्रांसोबत केलेली ट्रिप नेहमी खासच असते. गप्पा मस्ती आणि जुन्या आठवणी यांची मजाच वेगळी असते. अन्मय आणि मयुरेश दोघांचीही इतकी छान मैत्री झाली की दोघे एकमेकांसोबत खेळण्यात रमून गेले. त्यांना एकत्र इतका आनंदात बघून आम्हालाही खूप छान वाटत होतं. अन्मय आणि मयुरेश दोघांना एकमेकांसोबत छान खेळताना बघून आम्हालाही प्रवासात खूप मजा आली. पूर्ण प्रवासभर एकमेकांसोबतची मस्ती करत होते आणि त्यात त्यांना इतकं आनंदात बघून आमचाही प्रवास अजून जास्त खास झाला. आता वेळ झाली होती पेटपूजा करण्याची. नाश्त्यासाठी थांबलो आम्ही. उतरल्यावरच खूप छान वाटत होतं कारण सीझनच असं चालू आहे छान की भारीच वाटतं बाहेर कुठेही गेल्यावर. मग नाश्ता करून घेतला आम्ही पोटभरून. सगळ्यांनी नाश्ता केलाय आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. आम्ही आता थोडा फोटो सेशन करण्यासाठी चाललो. खूप भारी वाटतंय. गाईज हा व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर. तुम्ही पण या नक्की. कास पठारला पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर तिथेच थांबावंसं वाटलं. सगळीकडे फक्त हिरवगार निसर्ग, उंच टेकड्या, खोल दऱ्या आणि त्यावर पसरलेलं धुक्याचं सुंदर आवरण. खूप असं छान वाटत होतं. चला पावसाला कसं थंडी असते. शंभू छत्री घेऊन उभा आहे ना, इकडे बघ ना. आम्ही वॉटरफॉल कडे आलो होतो पण तिथं पोहोचल्यावर पाऊस खूप जोरदार वाढला होता. आणि पाऊस तो व्हायचा पावसाला तो पावसाला मोठा माझी मोठी भोजी थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. अन्मय गाडीत झोपला होता, तेवढी त्याची झोप झाली. मयुरेश काय झोपला नाही. मग आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतर छान असं पाणी होतं पण इतकं गार पाणी होतं. मग थोडा वेळ अन्मयला आणि मयुरेशला पाण्यात खेळू देण्यासाठी सोडलं आम्ही. जरा भीती पण वाटत होती कारण अन्मय जरा आगाऊ आहे, पाणी बघितलं तर ऐकत नाही. पण मग सोडलं थोडा वेळ, त्यांना एन्जॉय करू दिला. अन्मयला नंतर शेवटी थंडी वाजायला लागली होती कारण पाणी खूपच गार होतं. मग शेवटी त्याला बाहेर काढलं. ऐकत तर नव्हता पण बळजबरी बाहेर काढलं आणि त्याच्या ब्लँकेट मध्ये त्याला पॅक केलं. आम्ही निघालो आता गाडीकडे जाण्यासाठी. दोघं मुलांना त्यांच्या पप्पांकडे काढून आम्ही थोडासा एक्स्ट्रा टाइम स्पेंड केला, फोटो काढले. आता चाललो, बघू कुठे गाडी. गाईज हे दोघं मुलं बघा, पोरांना घेऊन स्वेटर बिटर घालून दुकानात गेले. आता बघू आता काय खायला घेऊन जाते, आम्हाला दाखवते. कास पठार म्हटलं की सगळ्यांच्या नजरेत एकच असतं की रंगीबिरंगी फुलं असं, पण आम्हाला माहित होतं की फुलं नसतीलच अजून, पण तरीही आम्ही गेलो होतो. हॅलो गाईज, हाय. आम्ही आता फोटो काढण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला मी लोकेशन दाखवते. पावसात भिजणं, हिरव्यागार डोंगरांमध्ये फिरणं आणि त्या सुंदर वातावरणाचा आनंद घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर फुलं नसतानाही कास पठार खूप सुंदर वाटलं.
कोणाचा हरवला आहे का हा गॉगल बघा, ओळखीचा लागतोय का? नाही, तुटलेला आहे. खूप थंडी वाजते पण छान वाटतंय. शंभू पकडापकडी खेळतोय त्याच्या पप्पांसोबत. शंभू भागो. थंडी वाजते का? हा. खूप थंडी वाजते पण शेवटी पल्लवीला फिरवायला आणलेलं आहे. पल्लवी कधीचे म्हणत होती मयूर दादा कुठे फिरायला घेऊन जात नाही, फक्त म्हणता. मयूर दादाने शॉर्ट ट्रिप काढली फक्त 1 डे. गाईस बघा ही गैया मेरी गैया. कसं हा कसं मंडळी निघाली आता जाण्यासाठी. फोटो कुठे घ्यायचा तो विचार चालू आहे. सेल्फी घ्यायला. सेल्फी स्टिक तुटून गेली पण ही कधी न तुटणारी सेल्फी स्टिक आहे आमच्या सोबत. सतीश दादा. शंभू 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 इकडे सेल्फी स्टिक केवढी मोठी दाखवून द्या बघा. खूप थंडी वाजते पण छान वाटतंय. जरा रिलॅक्स झालो, काहीतरी चेंज मिळाला. घाई करत सर्व गाडीत बसतात. पाऊस चालू आहे बारीक बारीक म्हणून. जेवणासाठी थांबलो. जेवण आलं, पटापट जेवण केलं कारण खूप थंडी वाजत होती म्हणून गरम गरम जेवण भेटल्यावर जरा भारी वाटलं. काय पाहिजे? काय पाहिजे? मोठ्याने सांग. आता आमची पेट पूजा झाली आहे. आता आम्ही निघालो. कुठे जातो अजून काही माहित नाही, सांगते तुम्हाला मी. हॅलो गाईज, आता आम्ही साताऱ्याहून निघालो आहोत फलटणकडे जायला. पल्लवी, सतीश दादा आणि मयुरेश गेले पुण्याला साताऱ्याहून. अन्मयची पण झोप झाली चांगली. झाली का झोप? बघा हा कसा काम करतोय. आता काहीतरी उद्योग पाहिजे ना गाडीमध्ये. शांत कसं बसणार. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा